सव्यसाची गुरुकुलम, श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर बेळगाव आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराला बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात 10 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे नागरिक उत्साहाने सहभागी झाले आहेत। गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारे हे शिबिर यंदाही मे महिन्याच्या कालावधीत धर्मवीर संभाजी उद्यानात भरले आहे। या शिबिरात 250हून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून यामध्ये लहान मुले, मुली, तरुण, तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे। बेळगावसह हुबळी, धारवाड, गदग येथील विद्यार्थ्यांनीही या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी हजेरी लावली आहे। याबाबत बोलताना प्रशिक्षक म्हणाले की या शिबिराचा मुख्य उद्देश मुलांना आणि नागरिकांना शिवकालीन युद्धकला तसेच आत्मसंरक्षणाचे धडे देणे हा आहे। आम्ही सव्यसाची गुरुकुलमधून बेळगाव नगरीमध्ये तिसऱ्यांदा शिबिर घेण्यासाठी आलेलो आहोत। आपले हे यावर्षी तिसरे वर्ष आहे। दरवर्षी मे महिन्याच्या सुट्ट्या असतात तर त्या कालावधीमध्ये दरवर्षी शिवकालीन युद्धकलेची शिबिरे आपली इथे होतात। तर यावर्षी ही मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे। तरी 250 पेक्षा जास्त मुलांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे। अगदी 10 वर्षापासून अगदी 60 वर्षांच्या महिलांपर्यंत सुद्धा या शिबिरामध्ये विविध लोकांनी सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये मुलांना लाठी, भाला, पट्टा, तलवार, त्यामध्येच पुढे जाऊन व्यायामाचे वेगवेगळे प्रकार, त्यामध्ये सूर्यनमस्कार असोत, भूमिनमस्कार असोत, दंडाचे, बैठकीचे वेगवेगळे प्रकार मुलांना इथे शिकवले जात आहेत। या शिबिरामध्ये अगदी 10 वर्षापासून पुढे 60 वर्षांपर्यंतचे म्हणजे लहान मुलांपासून अगदी वयस्कर महिलांपर्यंत सगळे सहभागी झाले आहेत। त्यामध्ये या युद्धकलेचं नेमकं महत्त्व काय आहे, या युद्धकलेचा नेमका फायदा काय आहे, तर आज आपण पाहतोय आज भारत व पाकिस्तानमध्ये जे आज युद्ध सुरू आहे तर त्यामध्ये प्रत्येक नागरिकाकडे शस्त्र येऊ शकणार नाही, पण स्वतःचं स्वसंरक्षण करता यावं, स्वतःचं करता आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं स्वसंरक्षण करता यावं या दृष्टीने याचं शिक्षण मुलं आज घेत आहेत। त्यामध्ये मुलांचा प्रतिसाद आहे की मुलं खूप चांगल्या रीतीने 8 दिवसामध्ये लाठी असो, भाला असो खूप चांगल्या पद्धतीने शिकलेले आहेत। त्यामध्ये यावर्षी काही मुलं आहेत, काही मागच्या वर्षी, काही 3 वर्षापासून पण येत असलेली मुलं आहेत। तर त्यानुसार त्यांचं पुढचं शिक्षण त्या मुलांना सुरू आहे। आणि मुलांमधील जो मुलांमध्ये जो योद्धा होण्याचा जो गुण आहे या युद्धकलेमध्ये विकसित होत आहे व मुलांमध्ये जे आत्मविश्वास वाढत आहे की आपण कुणासोबत लढू शकतो, आपण स्वतःचं संरक्षण करता आपल्या कुटुंबाचंही करू शकतो, या अर्थी मुलं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःमध्ये विकसन होत आहेत। मुलांचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढलेला आहे व प्रचंड एकाग्रताही यामुळे मुलांची वाढलेली आहे, असे बऱ्याचशा मुलांचा रिस्पॉन्स आहे। यामध्ये श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, सव्यसाची गुरुकुलम व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीनं सातत्यानं हे तिसरं वर्ष आहे। आम्ही बालसंस्कार प्राचीन युद्धकला, शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित करत आहोत। यावर्षी धर्मवीर संभाजी उद्यान येथे कमीत कमी 270च्या वर मुला आणि मुलींनी सहभागी घेतलेला आहे। यामध्ये हुबळी, धारवाड आणि हासन या कर्नाटकात देखील मुलांनी सहभाग घेतलेला आहे। सातत्यानं हा शिबिराचा 6वा दिवस आहे। साधारण 270 ते 280 मुलं मुली आता प्राचीन युद्धकला धडे गिरवत आहेत। सकाळी सूर्यनमस्कार, संध्याकाळी दंड बैठक असे विविध सव्यसाची गुरुकुलमचे प्रशिक्षक इथं आम्हाला लाभलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून हा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे आणि याची सांगता मंगळवारी होणार आहे। ह्याच धर्मवीर संभाजी उद्यान येथे मंगळवारी होणार आहे। शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींनीही या उपक्रमाचे कौतुक केले। वैष्णवी काकतीकर म्हणाली की आजच्या युगात या शिबिराची खूप गरज आहे। केवळ सुरक्षा नाही तर स्वसंरक्षण महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी वैष्णवी काकतीकर। तर आज या ठिकाणी संभाजी उद्यान येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि कपिलेश्वर ट्रस्ट यातर्फे शिवकालीन युद्धकला ही शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे आणि वडगाव येथून इथे शिकण्यासाठी येत आहे। आणि खरंच या शिबिराची आजकाल आम्हाला खूप गरज आहे असं आम्हाला वाटतं, कारण की आज फक्त डिफेन्स करून उपयोग नाही, कारण आपल्याला वार सुद्धा करता आले पाहिजेत। त्यासाठी ही शिबिर खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं। आणि ही जी शिबिर आहे ही सव्यसाची गुरुकुलम या संस्थेतर्फे इथं आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून
दादा आणि ताई हे सगळं आम्हाला इथं वर्ग चालवतात आणि खूप अशा छान प्रकारे लाठीकाठी शस्त्रकला या शिकवत आहेत. आणि शिवकालीन जी युद्धकला होती ती लुप्त होत चाललेली होती, पण या शिबिरामार्फत आम्हाला ती परंपरा जपण्याचा एक म्हणजे आम्हाला एक मौका मिळत आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे असं वाटत आहे. तसंच आपल्या मुलींना स्वरक्षणाच्या खूप गरज आहे आणि त्यासाठी आज आपण सगळ्या मुली मिळून ही लाठीकाठी शिकत आहे, ही शस्त्रविद्या शिकत आहे. खरंच हे आमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की शिबिरामार्फत आम्ही इतकं छान शिकत आहे. धन्यवाद. एकूणच बेळगाव येथे आयोजित हे शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर नवीन पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि पारंपरिक युद्धकलांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांना आत्मविश्वासाने स्वतःचे संरक्षण करण्यास सज्ज करत आहे. या शिबिराची सांगता मंगळवारी होणार आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.